गोंदवले येथे श्री गोपाळस्वामी नावाचे एक शिक्षक होते. त्यांना झोप फार येत असे. त्यांनी तसे श्री महाराजांना सांगितले. श्री महाराज त्यांना म्हणाले, ही रामरायाची कृपाच आहे. जागेपणी काहीतरी करण्याने अनेक प्रश्न उभे राहतात. त्यापेक्षा स्वस्थ झोपलेले बरे नाही का? पुढे हेच गोपाळस्वामी गोंदवले आश्रमात कोठीचे काम पाहत असत. त्यांचा हात आखडता होता. श्री महाराज त्यांना म्हणाले, गुरुजी, रामराया एवढे देतोय, आपण हात आखडता का घेता? तेव्हा गोपाळस्वामी त्यांना म्हणाले, येथे लोक इंद्रिय दमन करण्यासाठी येतात, थोडे कमी खाल्लेले बरे. त्यावर श्री महाराज म्हणाले, गुरुजी, आईला लेकराला अजीर्ण झालेले चालते, पण लेकरू उपाशी राहिलेले पाहवत नाही. तशी माझी स्थिती होते. रामनवमी उत्सव, गोकुळाष्टमी उत्सव झाला की मंडळी घरी जायला निघायची. ते निघाले की महाराजांचे अंतःकरण जड होई. त्यावर एकाने विचारले, महाराज, आपले एवढे अंतःकरण जड का होते? त्यावर ते म्हणाले, मुलीचे लग्न करून द्यावे व त्या मुलीचा नवरा बदफैली निघावा. 4 दिवस मुलगी माहेरी येते, आनंदात असते. घरी जायला निघते त्यावेळी तिच्या आईला ज्या वेदना होतात ना, तसे मला होते. प्रपंच म्हणजे त्या बदफैली नवऱ्यासारखा आहे. म्हणून ते प्रपंचात पुन्हा जातात. म्हणूनच माझे अंतःकरण त्या मातेप्रमाणे जड होते.